ब्रेकनंतर एक पॉझिटिव्ह बातमी आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा आणि स्वच्छ भारताचा नारा दिलेला आहे आणि यापासूनच प्रभावित होत अकोल्यातल्या एका अभियंत्यानं एक अनोखी प्रयोगशाळाच विकसित केली आहे। त्यांची प्रयोगशाळा कशी आहे आपणही भेट देऊया। अरविंद देठे अकोल्यातील प्रोडक्शन इंजिनियर। देठे यांनी काही वर्ष नोकरी केली, पण समाजासाठी काहीतरी करता येईल या भावनेतनं त्यांनी ती नोकरी सोडली आणि रेडीमेड बायो टॉयलेटची निर्मिती केली आहे। विशेष म्हणजे देठेंनी कमी पैशात म्हणजे 12 ते 15 हजार रुपयात शौचालयाची उभारणी केली आहे, ज्याला लोकांकडून चांगली मागणी आहे। नरेंद्र मोदीचं जे शेवटचं पॉलिटिकल कॅम्पेन मधलं शेवटचं भाषण होतं, त्यांनी जेव्हा मुद्दा घेतला तेव्हा आम्ही विचार केला की टॉयलेट ही मुख्य समस्या आहे, याच्यावर आपण काहीतरी काम करायला पाहिजे। मग त्यासाठी दोन त्याचे पार्ट वेगवेगळे केले। एक होतं सुपरस्ट्रक्चर, त्याला आम्ही वेगळं अँगलनी त्याला ट्रीट करायला गेलो, आणि दुसरं जे डायजेशन सिस्टम आहे त्या टेक्नॉलॉजीवर वेगळं काम करायला सुरुवात केली। आणि जे सुपरस्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा असं सुपरस्ट्रक्चर मला द्यायचं होतं की संपूर्ण भारतात कुठं पण जर याला ट्रान्सपोर्ट करायचं काम पडलं तर ते मिनिमम ट्रान्सपोर्टेशनमध्ये गेलं पाहिजे। देठे यांनी 2 प्रकारच्या बायो टॉयलेटची निर्मिती केली आहे। साधा आणि कमोड टॉयलेट 10 ते 22 हजार रुपये, लक्झरी टॉयलेट 30 ते 75 हजार। ही दोनही प्रकारची टॉयलेट मजबूत आणि दिसायला आकर्षक आहेत। गंजरोधक मटेरियलचा यामध्ये वापर केला गेलाय। अवघ्या 7 ते 10 मिनिटात या टॉयलेटची उभारणी करता येते। ही टॉयलेट्स माफक किमतीत आहेत आणि वजनाला देखील हलकी आहेत। यामध्ये मच्छरांची उत्पत्ती होत नाही। तर देठे यांनी स्वच्छ आणि दुर्गंधी विरहित बायो टॉयलेटची उभारणी केली आहे। आणि आम्हाला मग ते झिंकॅल्युम हे एक मटेरियल भेटलं, जे नॉन करोजिव्ह आहे, लॉंग लाईफचं मटेरियल आहे। आणि त्यामध्ये आम्ही प्री असेंबल एक डिझाईन तयार केली, पॅनल्स तयार केले, आणि ते आता तुम्ही बघितलं आहे की ते टॉयलेट फक्त 7 मिनिटात असेंबल केल्या जाऊ शकते। आणि ते पॅनल्स एका ट्रकमध्ये 30 ते 40 टॉयलेट आपण इथून कन्याकुमारीला जरी पाठवले तरी 1000 ते 1200 रुपये भाड्यामध्ये हे कन्याकुमारीपर्यंत हे टॉयलेट पोहोचवलं जाऊ शकते। आमच्या इथं आम्ही ग्रामपंचायतचा एक उपक्रम लावला, हागणदारी मुक्तचा, आणि त्यातून आम्ही 35 ते 40 शौचालय हे लाभार्थ्यापर्यंत पोहोचून दिले। देठे यांनी आतापर्यंत 3000 रेडीमेड शौचालय विकली आहेत। त्यातून वर्षाला 1.5 ते 2 कोटींची उलाढाल झाली आहे। याशिवाय त्यांनी 150 तरुणांना प्रशिक्षण देखील दिलंय। त्यातून त्यांनीही बायो टॉयलेटची निर्मिती केली आहे। याशिवाय रेडीमेड मूत्रीघर, कमी पैशांमध्ये पाणी शुद्धीकरणाचं मशीनही त्यांनी तयार केलंय। ज्या दिवशी देशाचा प्रत्येक नागरिक शौचालय वापरेल तो दिवस देशाला महासत्तेकडे नेणारा असेल, असं पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी म्हटलं होतं। देशाची वाटचाल सध्या संत गतीने का होईना मात्र त्या दिशेने सुरू आहे। अरविंद देठे यांचा प्रयत्न त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणता येईल। उमेश सलोने, एबीपी माझा, अकोला।